छान तुम्ही सांगा मला मग काय कसे आहात सगळे तरी आवाज नाही आला या ठिकाणी माताजींचा आपण जय जयकार करूया. परमहंस सकल सौभाग्य संपन्न वज चुडे मंडित अनंत कोटी ब्रह्मांड नायक योगीराज जगद्गुरु महालक्ष्मी प्रेमल माता की जय. श्रीमंत राजराजेश्वर सिद्धी विनायक बाल चिंतामणी आत्मबोध विरचित गणपती महाराज की जय. माताजी एक 2च मिनिटं चंद्रकांतजी निगडे आणि अशोकजी मोरे यांना आपण श्रीफळ आणि पाकिट देऊ. माताजींच्या शुभ हस्ते त्यांना ते प्रदान होईल. मग माताजींच्या संदेशाला सुरुवात केलेली. आणि हे जोशी काकांचं पण हा सर्वांनी पाहिलं आणि खरोखरच सुश्राव्य आहे. मीच म्हणायला पाहिजे असं काही नाही. माताजींना माईक जवळ घ्यायला सांगा, तर मग व्हॉल्यूम वाढवा. ती म्हणायला पाहिजे असं काही नाही. सर्वांनी हार्मोनियम यांची ऐकली आणि आपण सदा सर्वदा मी त्यांच्यावर प्रसन्न आहे आणि ते कायम आपल्या इथे कार्यक्रम करायला येतात. त्याबद्दल त्यांचं कौतुक म्हणून सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये अशोकजी मोरे, माननीय अशोकजी मोरे यांनी देखील माताजींचा कृपा आशीर्वाद स्वीकार करावा ही नम्र विनंती आहे. माननीय अशोकजी मोरे तबला वादन आपण ऐकलं आणि विशेष म्हणजे ते स्वतः कीर्तनकार असून सुद्धा आपल्या इथं तबला वाजवण्यासाठी त्यांनी वेळ काढला. हे सगळं आमच्या सद्गुरूंचं महात्म्य आहे. अशोकजी मोरे यांच्यासाठी जोरदार टाळ्या. आमचे मुकुंदजी जोशी हे वयाने वृद्ध आहेत, परंतु त्यांचा उत्साह खूप दांडगा आहे. कुठेही कार्यक्रम असला तरी ते अगदी हिरिरीने उपस्थित राहतात. असे आमच्या जोशी काकांसाठी एकदा जोरदार टाळ्या गायनाला उपस्थित राहून काका आपल्याला सुंदरसं शिकवतात. ते गायन वादन पण करतात. ठीक आहे, सगळे उत्तम कलाकार आम्हाला एकदा या तीनही दिग्गज कलाकारांसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ. आणि सद्गुरु शरण सद्गुरु कृपेचा आशीर्वाद त्यांच्या जीवनात यावा अशी सद्गुरुचरणी प्रार्थना करून आपण माताजींचा संदेश आता सुरू करतो. सर्वजण जमलेले आहेत. आज मला खूप आनंद झालाय. कधी न येणारे साधक पण आज येतात हे मला माहिती आहे. त्यामुळे गुरुपौर्णिमा हा वर्षातला एक सण आहे असं म्हटलं तरी चालेल. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म हे जे गुरुंना नाव दिलेलं आहे. साक्षात परब्रह्म म्हणजे काय? परब्रह्माला सुद्धा पुन्हा न म्हणता इथे गुरुंना परब्रह्म म्हटलेलं आहे. त्याचा थोडासा अर्थ सांगून माझं पूर्ण करतो. तर गुरु परब्रह्म म्हणजे काय? त्यासाठी अधिकारी गुरु हवा आहे ज्ञानोबारांचा. आणि अधिकारी गुरूंना परब्रह्म ते परब्रह्म होतात. परब्रह्म व्हायचं असतं म्हणजे काय? आपलं स्वतःचं स्वरूप जे आहे आत्मस्वरूप, त्याच्यासाठी ज्या गुरूंनी अभ्यास केला वर्षानुवर्ष, ज्या गुरूंनी आपल्या सद्गुरूंना विनयाने नमस्कार केला, ज्या गुरूंनी आपल्या सद्गुरूंचं आयुष्यभर उपकार मानले. गुरु एकाच जन्माचा एक नसतो. गुरु प्रत्येक जन्मेचा एकच असतो. लक्षात ठेवा. पुढचा जन्म जरी झाला तरी तुम्हाला मीच सद्गुरू मिळणार आहे. लक्षात ठेवा. सर्वांना आपल्या आयुष्याचे अनुभव बरे वाईट असतीलही, पण ते एक लक्षात ठेवा, प्रपंचाचे येणारे अनुभव हे प्रारब्धाप्रमाणे चालतात. पण याच जन्मी आपलं प्रारब्ध नष्ट होणार आहे हे मात्र कोणी विसरू नये.
ते प्रारब्धात मागे जर असलेलं आहे ते आहे. पण याच जन्मी प्रारब्ध जळून जाणार आहे याची खात्री सद्गुरूंच्या आशीर्वादाने येत आहे. हे तेवढं पाळलं. आणखीन असं आहे की सद्गुरू हे आपल्या आयुष्याचे मार्गदर्शक एकदा बनले की तुम्हाला प्रत्येकाला, आता खूप लोक इथं आजच आलेत वर्षातून एकदा, पण तरी त्यांनाही ते तिकडं ध्यानात असतं की बाबा नाही, माझे सद्गुरू हे, त्यांच्या फोटोची पूजा करा, त्यांच्या काय श्रीफळ ठेवा, त्याची पूजा, काही ना काहीतरी तुम्ही प्रतिबिंबित करून तुम्ही तिथं आठवण काढता आपापल्या सद्गुरूंना. त्यामुळं ते खूप वैशिष्ट्य आहे की सद्गुरू हा गुरु ब्रह्मा म्हटले, त्याला गुरु विष्णू पण म्हटले, आणि गुरुदेव महेश्वरा असं एका सद्गुरूंना नामकरण झालेलं आहे. कारण सद्गुरू ही योजना पृथ्वीवरची अगाध लक्षात, अगाध योजना आहे परमेश्वराची सद्गुरू, आणि तो अधिकारी मिळणं हे सर्वात आगाध आहे. सद्गुरू तसे खूप असतात पृथ्वीच्या पाठीवर, मला असं नाही म्हणायचं, खूप अधिकारी पण आहेत, खूप सगळे आहेत, पूर्वी होऊन गेले, आताही पुढे होतील, पण अधिकारी सद्गुरूंचा आपण शिष्य होणं हे फार महत्वाचे. का बरं ते अधिकारी असतात? कारण त्यांच्या देहामध्ये जाज्वल्य कुंडलिनी शक्ती जी आहे, जी साधकांच्या देहामध्ये जागृत झालीच पाहिजे असा जो त्यांचा आग्रह असतो की प्रत्येक साधक हा कुंडलिनी शक्तीने जागृत पाहिजे. कळलं का? कुंडलिनी म्हणजे काय? काय नाग आहे का आपल्या देहामध्ये? नाही, त्याचं कोणी पुढे बाळगू नका. कुंडलिनी म्हणजे नाक दाखवतात, नागिन दाखवतात, हे काय वर आहे ना माझ्या डोक्यावर आहे, ती आहे, पण ती प्रचंड मोठी शक्ती आहे. गुरुकृपेने ती आकलन होते. कुंडलिनी शक्तीची कृपा ज्याच्यावर आहे, म्हणजे गुरुकृपा ज्याच्यावर आहे, त्याला जगामध्ये भिण्याचं कोणतंच कारण नाही. तो ज्या अवस्थेत आहे, जसा आहे, तिथून सद्गुरू त्याला तारतात. आणि शिवाय त्याला मिक्स झालेलं असतं ते तुमचं प्रारब्ध. प्रत्येकाचं प्रारब्ध हे तर सद्गुरूने घडवलेलं नाही, ते पहिलं आहे घडवलेलं, म्हणजे पत्रिकेप्रमाणे. आमच्या विवेक महाराजांना ते छान येतं पत्रिका बघ. आम्ही त्या पत्रिका वगैरे काही न बघता आम्ही काय करतो, डायरेक्ट उपदेश देतो तुम्हाला, आणि त्याप्रमाणे तुमचं प्रारब्ध हळू 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 हळू, कारण सगळे भोग याच एका जन्मामध्ये भोगायचे आहे. लक्षात ठेवा, याच जन्मी येची देही येची डोळा भोगी जे मुक्तीचा सोहळा, हे ज्याला अनुभवायचं आहे तो मनुष्य सद्गुरूंचे चरण धरतो. आणि अधिकारी सद्गुरू जर मिळाले तर त्याच्यापेक्षा भाग्याची कोणती गोष्ट नाही. फक्त एक करायचं, अधिकारी सद्गुरू आपला आहे हे जेव्हा ध्यानात येतो तेव्हा साधनेवर जोर द्या. विदाऊट साधना अधिकारी सद्गुरू जरी असला तरी तुमची जबाबदारी घेत नाही. लक्षात ठेवा, मला हेच प्रामुख्याने सांगायचं की विदाऊट साधना कोणताच सद्गुरू तुमची जबाबदारी घेणार नाही. नुसतं जय सद्गुरू आणि इकडं काहीच करायचं नाही, वेगळंच काहीतरी करायचं, आचार चांगला नाही, विचार चांगले नाही, असं सद्गुरूंना चालत नाही. बरोबर नाही म्हणणं? विचार चांगले पाहिजेत, आचरण चांगलं पाहिजे, आपल्या अंगी ते गुण यावेत अशी प्रार्थना रोज पाहिजे. आणि हे गुण कुठे वाढतात? आपल्या व्यवहारातच वाढत असतं. प्रत्येकाला काय प्रवचनच करायला मिळतं असं पण भाग्याचं काही काम नाही. व्यवहारातच तुम्ही असता, तुमचा उद्धार व्यवहार पूर्ण केल्यानेच होणार आहे. तुमच्या या जन्मी जे जे प्रारब्ध आले ते नष्ट होण्यासाठी गुरुमंत्र आहे. म्हणजे एखाद्या अग्नीची ज्वाळा कशी बरोबर घेऊन चालावं, त्याच्यामुळे आपल्याला कोणाचाच इतरांचा चटका बसणार नाही, तशी कुंडलिनी शक्ती तुमच्या प्रत्येकाच्या देहात ज्वलंत आहे, वीज आहे. आणि तुमच्याजवळ जर अनिष्ट आलं तर तुमचं तप पाहिजे. मध्ये एक आहे कंसात, आपली तपश्चर्या रोज पाहिजे. कोणी करीत नसेल इथं तर प्लीज गुरुमार्ग धरलाय ना तर गुरूंसाठी नको, स्वतःच्या उद्धारासाठी तप करा. तप म्हणजे काय? बीजमंत्राचा जप आहे, सद्गुरूंचा जप आहे, जपच आहे तप म्हणजे. आणि आम्ही तो उपास तापास काय सांगत नाही, पण भरपूर खायचं, पोट फुगवायचं, मग बसायचं ध्यानाला, मग झोपच लागते असं करू नका. ध्यानाला जर बसलं, आणि ध्यान ही आवश्यक आहे,
ध्यान कोणी करत नसेल तर आजपासून त्याने परत एकदा चालू करावं ध्यान. आपल्या परमहंसांनी मला शिकवलं आणि मी ते तुमच्यापर्यंत दिले. ध्यान साधना ही साक्षात आत्म्याची साधना आहे. कळलं? आत्मरूप आपल्या जवळ आहे म्हणून मनुष्य नीट जिवंत आहे, म्हणून तुम्हाला साक्षात्कार किंवा सद्गुरु मार्ग सन्मार्ग मिळालेला आहे. कळलं? आत्मा जर आपल्या जवळ नसतात का, आता बाकीचे सगळे लोक जगात आहेत, एवढेच लोक आहेत का जगात? खूप आहेत, पण ते साक्षात्कारी नाहीयेत. कळलं? साक्षात्कारी किंवा गुरुमार्गातले नाहीयेत. गुरुमार्ग हा असा आहे की एखादा साधक अनुग्रह घेतल्यानंतर एकाच गुरूंना एकनिष्ठ राहतो. हे पहिलं काम आहे साधक. एकाच गुरूंना एकनिष्ठ. मार्गोमार्गी गुरु आढळतो, कितीतरी ढोंगी गुरु असतात. मी नाही ना ढोंगी? नक्की सर्वांनी सांगा. ठीक आहे, ते काय आपल्याला सर्टिफिकेट द्यायची गरज नाही कोणाला. त्यामुळं ढोंगी, ढोंग धारण करणारे, सोंग धारण करणारे, मी मोठा आहे असं सांगणारे सुधरवा खूप आहे. त्याचं ज्ञानेश्वरीत नाव आहे सुधरवा बहुचित. सुधरवा खूप आपल्याजवळ बाळगणारे 10-5 असले शिष्य म्हणजे त्यांना समाजात मोठा मान असतो. ते असं आहे तर तुम्ही सगळेजण माझेच शिष्य आहात, माझेच शिष्य असेल तुम्ही आहात याची मला खात्री असते की नाही आपले हे शिष्य आहेत ते वाया जाणार नाही. बरोबर की नाही? माझे शिष्य जे आहेत त्यांनी वाया जायचं नाही. आणि परमहंसांचे इथं काही आहेत ते तर नाहीच वाया गेले, त्यांचं तप आहे भरपूर परमहंसांच्या शिष्याचं. त्यामुळे माझे शिष्य जे झाले त्यांनी आयुष्य वाया घालवायचं नाही, हे मी आज मुद्दाम सांगतो. का बरं वाया नाही घालवायचं? जन्म आला हेला पाणी वाहता वाहता आपण कोणाकोणाचं पाणी वाहतो सांगा. आज कोणी बेसावध असेल तर सावध होऊन जाईल. आपण कशाचं पाणी वाहतो? मनात आणा सगळ्या, मला कळतंय. आपण प्रपंचाचंच पाणी वाहत बसतो जन्मभर. काय वर्षात आहे? आणि कधीतरी संकट आल्यावर गुरूंचं नाव घेतो. दॅट इज नॉट फेअर. हे चांगलं नाही. सद्गुरूंचंच नाम घेऊन प्रपंच करा किंवा ईश्वराचं नाम घेऊन प्रपंच करा. प्रपंच परमार्थ दोन नसले पाहिजेत शिष्याच्या आयुष्यात. बरोबर की? माझं बोलणं बरोबर येते का नाही पहा. माझी तब्येत गेले कित्येक दिवस बरी नाहीये तरी मी आता माईक घेतलाय आणि बोलते. मला माहित नाही मी काय बोलते. योग्य चाललंय ना? त्यामुळं ही शक्ती ओढून घेते माझ्या. प्रचंड शक्ती आहे गुरुशक्ती. ज्याची गुरुशक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती जागृत आहे, जाज्वल्य आहे ज्याच्या देहामध्ये, तो कुठेही काम करू शकतो. लक्षात ठेवा. तुम्ही प्रपंचाची कामं करता ठीक आहे. प्रपंच हे आपल्या मार्गाचं एक साधन आहे. लक्षात ठेवा. आपलं ध्येय प्रपंच नाही. प्रत्येकाने लक्षात ठेवा. प्रपंच हे आपलं पोट भरण्याचं, संसार करण्याचं साधन आहे. प्रपंच म्हणजे परमार्थाचं उच्च नील असं नाही. प्रपंच फसवतो आपल्याला. त्याला कडक कडक संवेदना आहे तुकाराम महाराज. मी आता ती वापरतो. प्रपंच फसवा आहे. कुठं कोणाला तुरी देईल त्याचं सांगता येत नाही. पण आपलं आयुष्य संपण्याच्या आधी सद्गुरू जर तुम्हाला आहेतच आता एवढ्या शिष्यांना, सद्गुरूंचं मनन करा, चिंतन करा, ध्यान करा, आठवण करा, पदोपदी आठवण करा सद्गुरूंची. आणि त्यांनी दिलेल्या अनुग्रहाचा बीज मंत्र हा क्षणोक्षणी जपा. दुसरा कुठलाही जगातला अवघड मंत्र जपायची काही कारण नाही. काही काय म्हणतात त्याला, गरज नाही. काही गरज नाही. लक्षात ठेवा. मी आज कोणत्या शक्तीवर बोलते मला काही कळत नाही. आता एक शक्ती आहे एवढं मला कळतंय आणि ती माझ्याकडून बोलवते. खूप दिवस तब्येत माझी बरी नाही. तसं सांगून आम्हाला विवेक महाराजांनी बसवले. ते म्हणले बोलणार की नाही म्हणून मी गायन ठेवले. म्हटलं नाही मी तर बोलणार आहे. कारण मी कोणाच्या जीवावर बोलते? परमहंसांच्या जीवावर बोलते. येणे कारणे मी बोले बोली अरूपाचे रूप दावी.
पुढे अतींद्रिय. तुम्हाला जे आम्ही ध्यान शिकवले किंवा जे चिंतन मनन शिकवले, ध्यान असते ते ध्यान तुम्हाला अवघड वाटत असेल अजूनही काही शिष्यांना, माझ्या लक्षात आलंय ते की काही काही शिष्य आहेत ते नुसतं प्रपंच करत बसतात. दॅट इज नॉट फेअर. आयुष्यामध्ये आपल्याला सुखी नांदायचं असेल तर ध्यानाची कास धरा. प्रत्येक मांडी घालून पहाटे बसा. पहाटे नाही जमलं तर सकाळी बसा. तुम्हाला जमेल त्या वेळेस बसा. फक्त दुपारचं बसायचं नाही. 2:30, 3:30, 4:30ला वगैरे बसा. 4 ते 6 कधी बसा. ध्यान फार सुरेख असतं. ध्यान आम्ही का शिकवतो? ज्याची कुंडलिनी जागृत आहे, ज्याला सद्गुरू लाभलेले आहेत, त्याची कुंडलिनी जागृत आहे. तुमची सर्वांची आहे की नाही? तुम्हाला ज्ञात आहे ना ते? का विसरले सगळे? माझ्याकडे जे वर्षभर येत नाहीत ते कदाचित विसरले असतील. काय पल्लवी विसरले नाही? कुंडलिनी नावाची शक्ती तुमच्या जवळ दिलीये. तो साक्षात गुरु आहे तुमच्या पाठीमध्ये आणि तो आशीर्वाद द्यायला इथे पण येतो. तुम्ही ध्यान केलं तर. ध्याने ध्याने तद्रूप. आपल्या परब्रह्माचं आपल्याला आकलन व्हायचं असेल, असं वाटत असेल की मला एच देही, एच हा देह फार महत्वाचा आहे लक्षात. हा देह याच जन्मी मिळालेला आहे. आपली पाप पुण्यांचा हिशेब करून पुढच्या जन्मी आपण कोण होऊ ते सांगता येणार. म्हणून गुरूंच्या अनुग्रहित असाल तर सद्गुरूंना लक्षात ठेवा. सद्गुरूंनी दिलेला बीज मंत्र लक्षात ठेवा आणि परत एकदा उत्साहाने तपाला लागा. तर म्हणजे काय आपल्याकडे ध्यान आहे. उत्साहाने ध्यानाला लागा. ध्यान हे दररोज झालंच पाहिजे आपल्याला. आत्ता तुम्ही खूप दिवसांनी बसत असाल, असा अनुभव आहे. खूप दिवसांनी तुम्ही बसत असाल, ध्यान नाही लागणार. चिंतन करा, मनन करा, कुंडलिनी शक्तीचं स्मरण करा, म्हणजे जरूर ध्यान लागणार. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, तेरवा तरी लागणारच. ध्यानाची कास आपण सोडली नाही पाहिजे कधीच. ध्यानाची कास कोणी सोडू नका. एवढं मी तुम्हाला आज अगदी तुम्ही इकडे या, नका येऊ, वर्षातून एकदा या, मला चालेल. रोज ऐकणार आहे ते ना, पण जे वर्षातूनच एकदा येतात गुरूंचं मुख बघायला कोण, त्यांनी लक्षात ठेवा की घरी ध्यान हाच तुमचा सद्गुरू आहे. मीच आहे त्याच्या रूपात. त्यामुळं ध्यान लावा. ध्यानानेच आपल्याला शक्तीचं आकलन होईल. ध्यानाने आपल्याला आपले सगळे पूर्वजन्मीचे काय आहेत प्रबंध, ते सगळे प्रबंध ते पूर्वजन्मीचे लिहिले ते सगळे ज्वलन होईल, सगळे जळून जातील. आणि व्यावहारिक नाती लक्षात ठेवा. पण हे एक लक्षात ठेवा इथे की हे याच जन्मापुरतं आहे. लक्षात ठेवा, प्रपंच महत्वाचाच आहे. या जन्मी तोच आहे आपल्याला. आपलेच नातेवाईक आहेत आपल्यावर. पण तुम्ही विचार, पुढच्या जन्मी माझ्या बरोबर राहशील तर लगेच कोणीतरी म्हणेल नाही नाही आई, मला तसं काय सांगू नको. तुला कुठला जन्म येईल त्याचं मला काय माहिती, मी नाही राहणार. इमर्जन्सी कोण येतं आपल्याजवळ? इमर्जन्सी आपला गुरुमंत्र असतो आपल्याजवळ, कळलं ना? म्हणून सद्गुरु मंत्र, जो बीज मंत्र तुम्हाला दिलाय, बीज त्याच्यासाठी म्हणायचं. बीज का म्हणायचं? बोला पहिली वेळाटे नाही, बोला दुसरी वेळाटे. बीज मंत्र. सर्वांच्या देहामध्ये बीज नांदत आहे, ते आत्मबीज आहे. पण आत्म्याला स्मरण करील असा एकच मंत्र आहे जो सद्गुरूंनी तुम्हाला दिलेला आहे. प्रत्येकाचा गुप्त आहे. म्हणून मंत्र हा आम्ही जागर व्हावा म्हणून देत असतो. मंत्राने जागर होते. त्यामुळे रोज एक माळ तरी बीज मंत्राची करा आणि ध्यान करा. ध्यानावर जोर द्या. नसेल लागत तर क्षमा मागा. पुन्हा पुन्हा बसा, म्हणजे ध्यान लागेल. आपलं व्यवहारी लक्ष थोडं बाजूला काढा. सतत व्यवहार 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 याने पुष्कळ लोक बधीर झालेले. मला आय नो दॅट. मला कळतं. जे माझ्याकडे कधीच येत नाही ते बधीरच आहे. म्हणजे त्यांना कळतच नाही काय चाललंय आपल्या आयुष्यात. पण ठीक आहे, मी तेही मान्य करते की आज तरी येत आहे ना तुम्ही, म्हणजे मी आहे तुमचा सद्गुरू हे मान्य. पण व्यवहाराचे ठोके किती खायचे आपल्या आयुष्यामध्ये, किती खायचे? हा एकच जन्म आहे ठोके खाण्यासाठी पण आणि उद्धरण्यासाठी पण.
एका जन्माची वाटणी कशी करणार सांगा? 40च्या नंतर सद्गुरू का 50च्या नंतर सद्गुरू का सद्गुरूंसाठी वेळच नाही? ऐसा भी हो सकता है. सद्गुरूंनी दाखवलेल्या मार्गावर चालायला प्रपंचातला मोठा वेळ काय काढू नका. थोडस लवकर उठा, आपल्या घरातली उठण्याच्या आधी थोडस आणि चिंतनाला बसा. किंवा आता खूप दिवसांनी कोण आता माझं ऐकून जर चिंतन करणार असेल तर तुम्ही चिंतनात आता गुरुमंत्र जपा. बाकी काहीच करा. आजपासून सुरुवात करा. आज पहाटे उद्यापासून सुरुवात करा. काही बिघडलेलं नाही. जोपर्यंत आपण जिवंत आहोत तोपर्यंत आपण ध्यान सोडलं नाही. ध्यान म्हणजे आठवण. संस्कृत मध्ये ध्यान शब्द. ध्यान म्हणजे काय असतं? ध्यान म्हणजे स्मरण. ध्यान म्हणजे आठवण. खेडेगावात शब्द असतात, अरे तुला ध्यान नाही राहिलं का? सहज म्हणतो ते ध्यान. ध्यान म्हणजे स्मरण. सद्गुरूंचं ध्यानामध्ये स्मरण करणं म्हणजे ध्यान. तेव्हा ध्यानाने आपल्याला सद्गुरूंचं स्मरण होतं. ते दररोज झालंच पाहिजे. सद्गुरू शक्ती ही अचाट अगाध आहे. ती तुमच्या पाठीशी असतेच, पण व्यवहाराच्या संगतीमुळं त्या शक्तीला गुळमुळीत करायचं नाही. मी स्पष्ट सांगते आज. आपला व्यवहार पण महत्वाचा आहे, मला मान्य आहे. पण ज्या गुरुशक्तीच्या जोरावर आपला देह चाललाय, देह त्याच्याचमुळे चाललाय, लक्षात ठेवा. त्या शक्तीला स्मरण करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे, हे लक्षात ठेवा. काय झालं मध्येच? हे आपलं आद्य कर्तव्य आहे. हे आपलं आद्य कर्तव्य. हे कर्तव्य तुम्ही विसरू नका आणि आपापल्या कर्तव्याला प्रपंच सांभाळ. मी नाही का त्याला प्रपंच, म्हणजे विदाऊट प्रपंच इथपर्यंत आलेले आहे. बाळकृष्णानंद स्वामींच्या समोर, त्यांच्या समोर आले तेव्हा प्रपंच आमचा जोरात चालू होता. मुलं लहान होती, दादा होते, मी होते, प्रपंच चालू होता. पण एक लक्षात ठेवा, त्यासाठी साधकांनी बुद्धी वापरावी, हो की नाही? बुद्धी वापरली पाहिजे. आपण किती तास प्रपंचाला देतो आणि किती तास आपल्या साधनेला देतो. साधना म्हणजे सारख्या माळा ओढणं नाही. साधना म्हणजे एकदा तरी चिंतन झालं पाहिजे. पहाटे करा, नसेल होत, नाहीच होत आता. आम्ही पहाटे 4-4 वाजता बरोबर उठायचोच. आम्ही म्हणजे मी तरी, मला बाकीच्यांचं नाही, उठायचीच 4. काही असो, आमची नर्सिंगची ड्युटी, त्यात किती कष्ट असतात सांगा मला. तरी मी 4ला उठलेलीच. कधीच नाही मी असा खाडा केला की गुरुजींनी शिकवलंय बघू नंतर, बघू नंतर. या नंतरला काय अंतर आहे बरं? नंतरला पडतं अंतर. नंतर म्हणजे बरं शेवट येतो तरी त्याला नंतर नंतर काय होत नाही. म्हणून नंतर हा बीजमंत्र ठेवू नका. अंतर हा बीजमंत्र ठेवा. अंतर कमी कसं केलं जाईल याच्याकडे लक्ष द्या. पाठीमध्ये आपल्या कुंडलिनी शक्ती आहे आणि आपल्या समोर सदैव सद्गुरू पाहिजे. सद्गुरूंचा फोटो असतो तर देवघरात मला माहिती. सद्गुरू देहात आहे, ते काय करणार त्याचं? शरीरात तुमच्या कुंडलिनी शक्ती रूपाने जागृत अवस्थेत कोण आहे? जागृत कोण आहे? मला काय झालं, ये मशीन नको नको. जागृत कोण आहे? सद्गुरूच जागृत आहे. कुंडलिनी शक्ती ही शक्ती स्वरूप म्हणजे स्त्री स्वरूप असं आपल्याला वाटतं, पण तीच सद्गुरू आहे. लक्षात असं आपल्या सद्गुरूंचं स्वरूप कायम आपल्या पाठीत आहे. तिकडे लक्ष द्यायचं. पाठीकडे काय वळून बघायचं का? वळता येतं का? नाही. कसं लक्ष द्यायचं? मांडी घालून बसायचं. सिद्धासनाला, सहजासनाला. जे बिलकुल ध्यान सोडले, ज्यांनी मला कळतं इथं बसून सगळं, त्यांनी ध्यान सोडले व्यवहाराबाई, काहीच झालं नाही. त्यांनी अर्धा तास स्वतःसाठी द्या. मला सांगा, एकदम जर, आता मी त्या अशुभ शब्द इथं नाही म्हणू शकत, एकदम जर बोलून आलं काय करणार? ते अवघड आहे. आणि ईश्वराचं काही असतं, त्याला आपल्याला काय कळत नाही त्याचं माप. म्हणून जी शक्ती, बरोबर की नाही कळत, म्हणून जी शक्ती जागृत आहे तिचं स्मरण रोज एकदा करायचं. ते पण पहाटे करा, नसेल उठवत तर सकाळी करा.
तुम्हाला जेव्हा वेळ असेल तेव्हा करा. फक्त दुपारी 2, 1:30, 2 असं बसायचं नाही. वेळ आहे शक्यतो पहाटे. आम्ही तर उठायचो, एवढी नर्सिंगची ड्युटी सांभाळून मी 4ला बरोबर उठायचीच. त्यामुळे हे शक्य झालं, नाहीतर मलाही शक्य नसतं. मी पण एक सामान्य मुलगी म्हणून जगल्याचं आहे. पाठी गुरुजींचा अनुग्रह आहे, ठीक आहे, बाकी काय. पण अनुग्रहाला यश पाहिजे, अनुग्रहाला अनुभव पाहिजे. अनुग्रह अनुभवाने शोधता. माझी व्यासपीठावर नेमणूक झाली, त्याचा अर्थ काय? त्याचं काय कारण? अनुभवे आले आम्हाला, तीच जगा देत असते. कळलं? तुकाराम महाराजांना एका मनुष्याने विचारलं, तुमच्याजवळ अनुभव आहे का? म्हणलं अनुभव म्हणजे काय? घेतलाच तर मी तुला देऊ शकेन ना. अनुभव सांगता येत नसतो कधी, नाही का सांगता येत नाही. सांगता येत, अनुभव घ्यायला लागतो स्वतः. मिरची कशी आहे म्हणजे खाऊन बघा, आणि किती सांगितलं तरी मला कळणार नाही. बासुंदी कशी आहे खाऊन बघा. विषय असा आहे, जर विषयांचं स्मरण करायला प्रत्यक्ष त्याचा स्वाद घ्यावा लागतो, तर हरीचं स्मरण करायला, शक्तीचं स्मरण करायला प्रत्यक्ष ध्यान करावं लागेल आणि प्रत्यक्ष अनुभव घ्यावा लागेल. आता खूप लोक मला माहिती आहे ध्यान विसरून गेले असतील. Am I right? हे खोटं नाही बोलायचं. कोण कोण आहे तुम्हाला माहिती? ध्यान विसरलेलीच लोक आली लागली. नशीब माझं तरी ध्यान झालं. हे ध्यान आहे ना व्यासपीठावर, तोपर्यंत येत जा. आणि हे ध्यान तुम्हाला तुमच्या त्या ध्यानातून जागा करेल. खाली प्रपंचाचं ध्यान सारखं करू नका. प्रपंच एक दिवस तुम्हाला ढकलून जाणार. प्रपंच राहणार आहे, तुम्ही जाणार आहात, हे लक्षात ठेवा. आपला देह जातो, ज्याला आपण जीवापाड जपलं वर्षानुवर्ष, आयुष्य, तो प्रपंच आपल्याला घालवतो. आपण जातो अशाताई, प्रपंच राहतो. भांडी जातात का? गव्हाचं पीठ जातं का? रवा जात नाही काय? पोळपाट जातो का? वीस पोळ्या लाटल्या, उद्या दुसरं पोळी लागली. प्रपंच सगळा जागेवर आहे. आपली सून आपली भांडी वापरते, तिची सून वापरते. भांड्याला काही डग नाही, लक्षात. भांडी तीच, पण आपलं पहिलं भांड हे स्वच्छ घासून काढलं पाहिजे. आपल्याजवळ कुंडलिनी नावाची तेजस्वी शक्ती आपल्या सद्गुरूंनी दिली आहे. तिचं रोज स्मरण करा, पहाटे स्मरण करा. पहाटे उठवत नसेल तर सकाळचा, दिवसभराचा एखादा वेळ, म्हणजे दुपारी माध्यान्हीला कधी ध्यानाला बसायचं नाही. आम्ही एवढं आवर्जून ध्यान मी सांगते, तुम्ही करायला पाहिजे ना सगळ्यांनी. काय प्रदीप करताय? आता कोणाकोणाकडे बघू काय नाही. बघा रिझल्ट माझा बरोबर आहे, तुमचं नाही. नाही जप तुमचं जपावर तरी आहे माणसं नशा. तुमचं रेखाताई ध्यान होतं? वा वा, व्हेरी नाईस. या आमच्या रेखाताईंच्या जीवनात खूप आमूलाग्र बदल झालेले आहे. जाऊ दे आता, मी ते सगळं जाहीर मला सांगायचं नाही, नको ना मला. मला माहिती आणि तिला माहिती. आमूलाग्र बदल झाला. इतके वर्ष पतीने सोडलेली बायको आता आपल्या कृपाबलावरती व्यवस्थित नांदते आहे. पतीकडे तरी ते आल्यावर रडते. काय रडते बाळ? माझ्या अडचण होते म्हणा, बाकीची सुखी आहे. आमच्या जावबाई पण आल्या का? कुठे? आमच्या जावबाई. हा बरोबर, वा बसा बसा, नंतर बोलते. असं यावं, गुरूंकडे यावं, आशीर्वाद घ्यावे. आम्ही इथं कशाला बसलो? आम्ही हा बाजार कशासाठी मांडलाय? बाजारात या, खरेदी करा. इथे ज्ञानाची खरेदी आहे, बाकी काय नाही. आम्हाला पैशांची नको विक्री, ज्ञान तुम्ही खरेदी करा. कळलं? प्रत्येकाने ज्ञान घ्यावं म्हणून हे आश्रम आहे. हा हे गराड्याचा आहे. आम्ही आश्रम टाकतोय सगळीकडे, का तर आपले साधक दरवेळेस येतील, आश्रमात येऊन ज्ञान घेतील. आयुष्यात ज्ञान फार महत्वाचं आहे. अज्ञानी मनुष्य टिकू शकत नाही. कोणतंही ज्ञान. प्रपंचाचं तुम्ही भरपूर कमावलंय असं मला आता माहितीच आहे मला.
प्रपंचाचं भरपूर कमावतो मनुष्य ज्ञान. त्याला बघा अचूक थोड्या वेळच्या सगळ्या कुठं काय काढायचं. प्रपंचात आपली खोडी कोणी काढायचं, त्याची डबल खोडी कशी काढायची ही प्रपंचातल्या व्यक्तीला माहीतच आहे. पण आध्यात्मिक ज्ञानाचं काय, एवढी देवात्मशक्ती आम्ही तुमच्या देहात जागृत केली आहे. इथं आलेल्या प्रत्येकाचे काही थोडे नसते. तिला देवात्मशक्ती म्हणतात, कुंडली. बरोबर का चुकतंय? ती देवात्मशक्ती जागृत म्हणजे देव आणि आत्मा यांची मिळून एक शक्ती आहे इथे आणि पाठीला. ती जागृत आहे तुमच्या प्रत्येक. तिचं स्मरण करा दिवसाकाठी एकदा. ते पहाटे करावं अशी माझी इच्छा आहे, पण नसेल होत तर दिवसातून एकदा तरी स्मरण करा. तिचा अखंड जप चालू ठेवा. तिचं ध्यान धरा, तिचा ध्यास घ्या. कोणत्याही गोष्टीचा ध्यास घेत. एखाद्याला मूल नसेल किंवा मुलीच असतील सगळे, मुलगा व्हावा, मुलगा व्हावा, मला मुलगा व्हावा असा ध्यास किती घेते ती बाई, किती घेते सांगा. माझ्याकडे निम्मे लोक मुलगा व्हावा मुलगा व्हावा म्हणून पुणे येतात. इथे नाही ना कोणी आलेलं. आलं असेल एखाद्या विषय निघालायचे, मुलगा व्हावा मुलगा व्हावा. हो ना गोसावे, गोसावे होत आहेत काहीतरी मागणी आहे. हा बरोबर, मागणी आहे असं ते मागणी. मी त्या मागण्यांना काही भीत नाही कधी घाबरले नाही. गुरुंनी व्यासपीठावर बसवल्यापासून डरणार नाही हा मंत्र माझ्यातलाच मी तुम्हाला दिला, बरोबर. म्हणून मी घाबरत नाही कुठल्या गोष्टी. फक्त तुम्ही काय करताय याच्याकडे माझं लक्ष आहे. खूप बहिर्मुख होऊ नका आपल्या जीवनात. जीवनाचे सगळे पैलू अनुभवा, त्याचबरोबर कुंडलिनी शक्तीचा अनुभव जो आहे तो स्वतःच्या जवळ पुंजी साठवून ठेवा. आपण नाही कुठं प्रसिद्ध झालो, आमच्या इथं ते शास्त्र आहे मुख्य माझं. प्रसिद्धीसाठी काहीच करायचं नाही. मी केलंय का? नाही. मी प्रसिद्ध नाही म्हणून लोक मला खूप बोलतात, कधी कधी बोलणारे पण शिष्य आहेत. काय आई एवढं कळत नाही, एवढी चांगला प्रसिद्धीचा क्षण आला होता. मला माहिती आहे ना मला काय हवंय. असा प्रसिद्धी विन्मुख जो संत असतो, जो व्यक्ती असते, ती देवाला खूप आवडते. स्वतःची टिमटिम न वाजवता तुम्ही देवाचीच टिमटिम वाजवा. सगळ्यांच्या हृदयात उतरवा. कुंडलिनी शक्ती प्रत्येकाजवळ आहे. तुम्ही तुमची जागृत तशीच करून ठेवा. ज्यांना अजिबात आता ध्यानाची सवय राहिली नाही, मला माहिती आहे, त्यांनी डाव्या पायाची टाच लावा, नाही तर नका लावा. आता माहितीच नाही तुम्हाला. ध्यानाला बसा सिद्धासनाला म्हणजे सहजासनाला आणि कुंडलिनीकडे लक्ष द्या. तुमची किती आता निद्रिस्त असू दे तरी मी जागृत केलेली कुंडलिनी ही ऊर झाल्याशिवाय राहणार नाही. हा शब्द आहे माझा. कळलं तुम्हाला? मी जागृत ज्याच्या देहात केली, आमच्या परमहंसांनी पण जागृत केलेले इथं बरेच शिष्य आहेत आमचे. माझे क्लासमेट म्हटलं तरी चालेल, माझ्या बरोबरीचे आहेत. त्यांच्या पण जागृत ती कार्यरत आहे. माझ्या शिष्यांनी असं खाली नाही राहायचं, तिकडं पण माझं लक्ष आहे. कोणाचा माझी भेट कधी होते, कोणाची वर्षातून एकदाच होते, वर्षातून एकदाच. जाऊ द्या, बाकीचं जीवन भरपूर पडलंय आई आम्हाला. तुमचे भेट काय म्हणतात दॅट्स लाईक ना. नाही नाही का वर्षातून एकदा गाठ भेट घेतली तरी बरं. सद्गुरूंना पाहिलं तरी होतं असं तुमचं मत आहे ना. ते असू दे, काय त्याला गेला नाही, माझा पण नाही गेला. मी सोडून देते ते तुमच्या. पण सद्गुरूंचं स्मरण करून कुंडलिनी शक्ती ज्याची जागृतच राहिली देहामध्ये, तिला मरू देऊ नका, जागीच ठेवा. तुम्ही जरी घरी राहिलात तरी शक्ती जागृती हा जो विषय आपल्याजवळ आहे तो प्रचंड मोठा आहे. प्रत्येक शिष्याने आपल्या शरीरातली कुंडलिनी शक्ती ही जागृत ठेवायचा प्रयत्न करा. ती कशाने राहील? ध्यानात. बरोबर, तर येते सगळं ध्यानात. मग तेच आपण केलं पाहिजे. अगदी आजारी आहे, खूप सिरियस आहे माणूस, त्याला सगळी औषधं देऊन झाली पण त्याला बरंच वाटत नाही, कशाचाच गुण येत. एक वैद्य बोलवलं, प्रसिद्ध म्हणजे डॉक्टर बोलवलं.
त्यांना सांगितलं कशानेच गुण येत नाही. ते म्हणले थांबा, तुम्ही द्यायची तीच मात्रा दिली नाही, बाकीचं सगळं देत आहे. म्हणून त्या वैद्याने इतकी अचूक मात्रा दिली, तो पेशंट लगेच उठून बसला एक अर्ध्या तास. याचं काय कारण? तुम्ही इथं आला की उठून बसलेले आहात सगळे, बरोबर? घरी गेला की झोपले. घरी प्रपंच आहे मोठा, हा बसून नागोबा आहे गिळायला आपल्याला बसलेला. त्याच्या तोंडात जाऊ नका प्रपंचाच्या. प्रपंच करा, पण प्रत्येक क्षणोक्षणी सावध राहा. काय सावध? की मी एक गुरूंचा शिष्य आहे, मला त्यांचं ध्यान केलंच पाहिजे हे स्वतःला आवर्जून सांगा. पहाटे 5:30ला उठा, कितीही काम असू दे अर्जंट, तरी स्वतःच्या खोलीत जाऊन चिंतनात बसा, माझा ऐका. तरच आपला उद्धार शक्य आहे. काय म्हणतात बरोबर कसं? आपला उद्धार करून घ्या. तुम्ही म्हणता ना यात जन्मे आहे आमचा, यात जन्मे आहे, सगळे म्हणतात. खात्री आहे आहे तर आहे तर आम्ही तर कशाला नको म्हणून आहे तर आहे. कुरकडे काय आहे ना? बरं, प्रपंचात एवढे बुडाले त्यांना आहेत म्हणतात. आहेत, चला इथं फक्त आता नाकात पाणी नाही गेलं ती गुरुकृपा म्हणून. तीच गुरुकृपा तुम्ही रोज रोज जागृत करा. कशाने? ध्यान करा. ध्यान नसेल तर चिंतन करा, मनन करा, सद्गुरूंचं स्मरण करा, चिंतन करा, मनन करा. सांगितलेलं ज्ञान लक्षात ठेवा कायम. म्हणजे एक ज्योत जरी पेटती असली ना, कुठेही ती लावा, तिचा उजेड असा पडतो. तशी एक ज्योत तुमच्याकडे प्रत्येकाच्या देहात पेटवून दिली, ती जाज्वल्य ज्योत आहे. फक्त तुम्ही तिच्याकडे रोज लक्ष दिलं पाहिजे. जेवण नाही लागलं बरं, मग आता मी पूर्णविराम देते. या याला पुष्कळ तुम्हाला सांगितलं ज्ञान. ती ज्योत जाज्वल्य टिकवून ठेवायचा तुम्ही आम्ही प्रयत्न करायचा. मी इथे का बसले व्यासपीठावर सांगा? एखाद्या वेडेबाईला इथे बसवते कसं? नाही. मी वेडी आहे का इथे बसली? नाही. ज्ञानी आहे. कोणी केलं ज्ञानी? सद्गुरूंनी केलं. आणि त्यांनी सांगितलं इथून पुढे तुम्ही लोकांना ज्ञान द्या. असं सांगितलं, माझा काही इलाजच नाही. मी काय त्यांना म्हणत नव्हते की मला सांगा सांगा, असं नसतं. सद्गुरूंना काही म्हणावं नाही लागत. सद्गुरू ज्ञान देण्यासाठी कोणीतरी एक शिष्य निवडतात, आपण म्हणायचं नसतं. कळलं? म्हणून मग जे ज्ञान तुम्हाला येत आहे, आता आजच का होईना, जे ज्ञान माझ्या मुखातून आपोआप आलं, ते काय मी कुठं वहीत लिहिलेलं नाही, कुठं पाठ केलेलं नाही. आता ते थेट तुमच्या बुद्धीत मी पाठवलं. तर संपूर्ण ज्ञान तुमच्या बुद्धीत ठेवा. आजचं एकच प्रवचन. तुम्ही तर काय दररोज येत नाही किंवा 15 दिवसाने नाही, 8 दिवसाने नाही, काहीच नाही, कुठंच नाही. त्यामुळं तुम्ही अंधुकसे मला कधीतरी दिसतात. नाही अंधुकसे, तुम्ही माझ्या सगळेजण बुद्धीत आहात. तुमच्यावर माझं प्रेम आहे, तुम्हाला माझा आशीर्वाद आहे. आणि असा सद्गुरू आशीर्वाद देऊन आजचं प्रवचन मी संपवतो. आता या ठिकाणी माताजींचंच लिखित ग्रंथ ज्ञानेश्वरीतील पंथराज, ज्ञानेश्वरीतील पंथराज ग्रंथ मी लिहिलाय. तो आपण बरेच वर्ष त्याची खटाटोप आम्ही करत होतो आणि तो आता आपला पूर्ण गुण आलेला आहे. आपला सगळं खटाटोप म्हणजे असा की कुंडलिनी शक्तीबद्दल किती द्यावं, प्रत्येकाला ते कळेल का, असा हा खटाटोप असतो बुद्धीमध्ये. प्रत्येक साधकाला त्याचा प्रकाश गेला पाहिजे. आपल्या हातात पुष्कळ टॉर्च मोठा, पण सगळ्यांना प्रकाश गेला पाहिजे ना. त्यामुळे सगळ्यांना प्रकाश देईल असा हा कुंडलिनी शक्तीचा एक ग्रंथ आपण छापलेला आहे. आणि तो आमच्या बालकृष्णानंद सद्गुरूंच्या कृपेने आणि त्यांच्या इच्छेने आपण निर्माण केलेला आहे. त्यामुळे त्याचं आता उद्घाटन होईल. सर्वांनी नंतर टेबलवर ठेवण्यात येईल. ठेवलं व्यवस्था केली. मी सांगतोय तिथे विकण्याची व्यवस्था केली. सर्वांनी घ्या. सद्गुरू स्वामी. ज्ञानेश्वरीतील पंथराज या ग्रंथाचं प्रकाशन माताजींच्या शुभ हस्ते आज गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये ज्ञानेश्वरीतील पंथराज म्हणजे ज्ञानोबा
सद्गुरू बोध यांना सांगायचा आहे आपल्यापर्यंत. कुंडलिनी शक्ती, जी शक्ती, देवात्मशक्ती आपण म्हणतो, की आपण जागृत करतो आम्ही लोकी. आणि जागृत झालेली कुंडलिनी साक्षात तुमच्या देहावर असते, इकडं तिकडं फिरत नाही. रोज तिची कृपा घ्या, तिचं ध्यान करा, चिंतन करा, आवाहन करा, म्हणजे ती तुम्हाला दिसेल. साक्षात दिसते कुंडलिनी. असं तुम्ही चिंतन करा. आणि ते चिंतन या पुस्तकामध्ये मी एकत्रित करून तुम्हा सर्वांसाठी तुमच्या पुढे आणलेलं आहे. ते हे पुस्तक आहे. ते हे कुंडलिनी जगदंबा ज्ञानेश्वरीतील पंथराज, असं सोपं सहावा करून अध्याय. लिहिलंय. सहावा अध्याय. ज्ञानोबरायांचा 6वा अध्याय. त्यांना सारखं वाटायचं की माझा 6वा अध्याय प्रत्येक शिष्याने समजावून घ्यावा. पण ते कार्य आमच्या परमहंसांनीच फक्त केले या जगात, बाकी कोणी नाही. आळंदीला पण मी सगळीकडे पाहिलं नाही. सद्गुरू आहे, कुंडलिनी जागृती युक्त सद्गुरू आपल्याला बहुतेक कुठेही मिळणार नाही. की मी आहे आणि या ठिकाणी हा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मी शक्यतो सगळं नमूद केलेलं आहे. तर सर्वांनी हा घ्यावा अशी विनंती आहे. 1-2 मिनिटं फक्त ग्रंथाबद्दल सांगतो माहिती. माताजींनी एवढ्या म्हणजे दुखण्याच्या ह्याच्यातही ग्रंथ पूर्ण केला, त्याला साक्षी आम्ही आहोत. नंतर या ग्रंथाच्या कार्यामध्ये आपल्याला प्रूफ रिडिंगचं महत्त्वाचं काम होतं. त्याच्यामध्ये आपल्या दाते मावशी मागं बसलेल्या आहेत, त्यांची खूप सेवा झाली. त्यांचे सद्गुरू जनार्दन स्वामी आहेत, पण त्यांनी त्यांना काम नेमून दिलेलं आहे की वाङ्मयीन सेवा तू कर, असं सद्गुरूंनी सांगितलं. आणि दाते मावशींचं असं आहे, जनार्दन स्वामींना माताजींच्या मध्ये त्या बघतात आणि माताजींचं काही सेवा असेल वाङ्मयीन, तर दाते मावशी अगदी इथं येऊन, त्यांची प्रकृती कधी कधी बरी नसते, डोळ्यांचं ऑपरेशन हा देतो, डोळ्यांचं ऑपरेशन, अशा काही गोष्टी असून सुद्धा त्या व्यवस्थित प्रूफ रिडिंग करतात. आणि दाते मावशींचे भाऊ हेमंत जोशी यांच्या प्रेसमध्ये हा सदर ग्रंथ छापून झालेला आहे. तर या 2 व्यक्तींसाठी जोरदार टाळ्या होऊन जायच्या. हेमंत जोशी प्रेस आणि दाते मावशी प्रूफ रिडिंग. दातेताईंना येण्यासाठी रस्ता करून द्या. दाते मावशींना माताजींचा कृपा प्रसाद श्रीफळ आपण प्रदान करीत आहे. आता ग्रंथ मी सोडून आपल्याला दाखवते सगळं. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण आता माताजींना विनंती आहे, पुस्तकाचं प्रकाशन त्यांच्या शुभ हस्ते करावं. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये जय जयकार करायचं आहे. परमहंस समर्थ श्री सद्गुरु बाळकृष्ण महाराज की, परमहंस सकल सौभाग्य संपन्न वज्रचूडे मंडितानंद कोटी ब्रह्मांड पूर्ण प्रेमल माता की, श्रीमंत राजराजेश्वर सिद्धिविनायक बाल चिंतामणी आत्मबोध विरचित गणपती महाराज की जय. जय मयुरेश. ज्ञानेश्वरीतील पंथराज या ग्रंथाच्या प्रकाशनासाठी जोरदार टाळ्यांचा गजर होईल. माताजींच्या शुभ हस्ते आज गुरुपौर्णिमेच्या सुमुहूर्तावर या ग्रंथाचं प्रकाशन झालेलं आहे असं विश्वयोग सेवा समिती जाहीर करीत आहे. सर्वांनी ग्रंथाचा लाभ घ्यावा. ग्रंथ विक्रीसाठी बाहेर टेबलवर उपलब्ध आहे, तिथं व्हॉलेंटियर्सकडं पैसे देऊन आपापला ग्रंथ घ्यावा. तसेच एक विनंती आहे, माताजींना ग्रंथावर सही करायला सांगू नये ही नम्र विनंती. हा जो ग्रंथ तुम्ही पाहताय, हा ज्या जुळले आता तुमच्या समोर आलाय, यासाठी आमच्या दातेताईंनी प्रूफ रिडिंग आणि विवेक महाराजांनी काही राहिल्या असतील त्या चुका दुरुस्त करण्याचं उत्तम काम आपल्याला केलेलं आहे. खूप जणांचा यात हात असतो. त्यांचे बंधू आहेत, त्यांनी प्रेसमध्ये हा छापून हा ग्रंथ उत्तम दिलेला आहे. आपण त्यांच्याच प्रेसमध्ये कायम आपली पुस्तकं छापित असतो. त्यामुळे सर्वांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि या पुस्तकाचं
माहिती आहे ना, त्याचं हे स्वरूप आहे. सोपं केलं की हे कुंडलिनी जगदंबा नाही म्हणून तो भगवान म्हणून तो भगवंत. सहावा अध्याय. जाडजूड ग्रंथ तुम्हाला आपण देतो किंवा त्याचं तुम्ही दिलाच सोपं नाही अजून, तो तुम्ही वाचू शकत नाही. त्याचं सोपं भाषांतर याच्यामध्ये आहे. म्हणून तो भगवान. म्हणून तो भगवंत. ते भगवंत आपल्या देहात आहे, तर तो कसा सिद्ध झाला ते या पुस्तकात तुम्हाला वाचायला मिळेल. आता या ठिकाणी गुरुपौर्णिमेचा जवळजवळ सगळा कार्यक्रम होत आलेला आहे. फक्त साधकांचं मनोगत हा एक